नमस्कार, मी डॉक्टर मनीषा देशमुख. मी पुण्यामध्ये कन्सल्टिंग फिजिशियन आहे आणि माझी स्पेशालिटी आहे डायबिटिक फूट केअर. कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की ही कुठली स्पेशालिटी आहे. तर आता डायबिटिक फूट ही पण एक स्पेशालिटी म्हणून गाजते आहे, लोकांना कळते आहे हळूहळू. तर जेव्हा ह्याची सुरुवात झाली तेव्हा काही वर्षांपूर्वी, म्हणजे आता मला डायबिटिक फूट केअरमध्ये येऊनसुद्धा, म्हणजे मधुमेहांचे पायांचे आजार ह्या स्पेशालिटीमध्ये काम करतानासुद्धा जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत. 20 वर्षांपूर्वी हा प्रकार पूर्णपणे माहिती नव्हता कुणालाच. म्हणजे पेशंट्सना तर नाही, पण डॉक्टर फ्रेटर्निटीमध्ये सुद्धा याच्याबद्दल फारशी वाच्यता नव्हती. तर तेव्हा हा प्रकार भारतात आणि काही विकसनशील देशांमध्ये एकत्र एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. त्याचं नाव होतं स्टेप बाय स्टेप आणि वर्ल्ड डायबिटीज फेडरेशनच्या तर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत होता. ह्याच्यात त्यांनी भारतातले 100 डॉक्टर्सना सिलेक्शन केलं होतं या प्रोजेक्टमध्ये आणि त्यातले मी एक होते. आणि ह्या 100पैकी 10 लोकांना आम्हाला बेसिक ट्रेनिंग दिलं गेलं मुंबईला, जिथं भारतातले आणि बाहेरच्या देशांमधले सुद्धा काही फॅकल्टी होते. आणि नंतर 10 लोकांना 100पैकी आम्हाला जर्मनीला पाठवलं होतं फॉर ॲडव्हान्स ट्रेनिंग. आणि त्याच्यानंतर माझे फारच म्हणजे नवीन अशी काही माहिती मिळाली आणि खूप डोळे उघडले की डायबिटीजमध्ये जसं आपण खूप ऐकत असतो की सगळ्यांनाच माहिती असतं की हृदयावर परिणाम होतो, किडनीवर परिणाम होतो, डोळ्यांवर परिणाम होतो, ह्याबद्दल खूप काही बोललं आणि लिहिलं पण जातं. पण डायबिटिक पेशंट्सच्या पायांवर सुद्धा तेवढाच परिणाम होत असतो ह्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे आणि बोललं पण कमीच जातं. कारण पाय अशी गोष्ट आहे ना, त्याच्याकडे कोण बघणार. सगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स जे काय आपण केअर करतो ते हृदयाकरता हे तेल वापरा, ते खा, चेहऱ्यावरती हे लावा, डोळ्यांमध्ये असं करा, ह्याच्याकरता तसं करा. पण पायांकरता कोण बघतं आहे? पायांचे करता जोपर्यंत काही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाय दाखवायचे नसतील तोपर्यंत मला नाही वाटत की कोणी खूप पायांची खूप काळजी घेऊन खूप सुंदर पाय ठेवायचा प्रयत्न करतं. सो काही प्रमाणात टेकन फॉर ग्रँटेडच असतात पाय आपले, हो की नाही? तर आज मी आपल्याशी सुरुवात करते आहे एक ह्या व्हिडिओजचे सिरीजची. आणि ह्याच्यात मी सांगणार आहे की मधुमेहींच्या पायांमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण हा प्रश्न आपल्याला पडला असेल की नॉर्मल किंवा डायबिटीज नसलेल्या लोकांपेक्षा मधुमेही रुग्णांच्या पायांमध्ये काय बदल होतो बरा. असं काय वेगळं त्या पायांमध्ये होतं की ज्यामुळं हे पाय वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना बळी पडतात. ॲम्प्युटेशन किंवा गँग्रीन अशा प्रकारचे शब्द आपल्या कानावर नक्कीच आलेले असतील. आणि कुठल्याही मधुमेहीच्या आयुष्यात ही एक फार मोठी भीती असते की त्याला गँग्रीन तर होणार नाही ना, किंवा त्याला पायाला ॲम्प्युटेशन तर होणार नाही ना. आणि हे सगळं जर का आपल्याला नको असेल तर आपल्याला सुरुवातीपासून त्याच्यावरती काम करावं लागतं. हे काही अचानक एक दिवशी एक वीज पडल्यासारखा हा कॉम्प्लिकेशन कुठल्याच डायबिटीजमध्ये पडत नाही. त्याची सुरुवात खूप वर्षांपासून झालेली असते आणि बऱ्याच वेळेला ते दुर्लक्षित राहिलेलं असतं. तर मी तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी सांगणार आहे त्या अशा की मधुमेही आणि पायांची काही फार महत्त्वाची आकडेवारी आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. त्यामुळं जगात आता जवळजवळ 12-15 कोटी पेशंट्स आहेत डायबिटीसचे आणि त्यापैकी 4 कोटी 5 कोटी फक्त भारतात आहेत. तर रुग्णांची संख्या जर का आपण 5 कोटी धरली तर आज धोक्यात असलेले पाय आहेत 10 कोटी. म्हणजे हे 10 कोटी पायांची आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्याच्यामुळं कुठल्याच पायाचं ॲम्प्युटेशन होता कामा नये. 15% मधुमेहींना पायाला न भरणारी जखम व्हायची शक्यता असते. आपण खूप वेळा ऐकलं असेल की मधुमेहींच्या पायांना जखम जी जर का झाली तर ती लवकर बरी होत नाही. म्हणजे अगदी किरकोळ जखम या लोकांना होते आणि त्याचा परिणाम पाय कापण्यापर्यंत होऊ शकतो. भारतात पायांची जखम बरी होण्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे खूपच वाईट होऊ शकतो. माझ्याकडे कित्येक पेशंट्स येतात आणि त्यांची फक्त एकच मागणी असते की डॉक्टर कसंही करून आमच्या सासूबाईंना, आमच्या सासऱ्यांना, वडिलांना, आईंना एवढंच बरं करा की ते बाथरूमपर्यंत चालत जाऊ शकतील आणि आपली कामं स्वतः करू शकतील. म्हणजे विचार करा की किती कमी अपेक्षा आहेत एका वयानंतर एका माणसाकडनं. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या पायांवर उभं राहणं एवढीच अपेक्षा माणसांना बाकीच्या तुमच्याकडनं असते. कारण एखाद्या पायाला जर का जखम झाली तर ते भरण्याचा खर्च, भरून येण्याचा खर्च भारतात 8-10 हजारपासून 1.5 लाख 2 लाखपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण इथं फक्त पट्टीच करायची नसते तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स लागू शकतात. आणि आजकाल जे जंतुसंसर्ग झाल्यानंतर पेशंट्सना बऱ्या प्रकारचे
हेवी अँटीबायोटिक्स द्याव्या लागतात, ज्यांचा खर्च खूपच जास्त असू शकतो. त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स, फुटवेअर आणि प्लास्टिक सर्जरी, कधीकधी रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टीसुद्धा करावी लागते. तर अशा पद्धतीने खर्च खूपच प्रमाणात बाहेर वाढतो. हे सगळं थांबवण्याकरता काही आपल्याला करता येणार आहे का, हे आपण मुख्यपणे बघायची गरज आहे. एम्समध्ये ही स्टडी झाली होती आणि ही काही वर्षांपूर्वीची स्टडी आहे. ह्याच्यामध्ये 1300 पेशंट्स त्यांनी वेल्लोर आणि दिल्लीमध्ये घेतले होते. 15% पेशंट्सना पायांना सेन्सेशन्स कमी होते आणि 64% लोकांना पायांच्याबद्दल किंवा पायांची काही वेगळी काळजी घ्यायची असते असा काहीही माहिती नव्हती. 64%. आणि जसजसं आपल्या डायबिटीसचा नंबर वाढणार आहे तसतसं हे धोक्यातले पाय वाढत जाणार आहे. तर आता आपण पायांबद्दल काही बेसिक गोष्टी बघूया ह्या व्हिडिओमध्ये. पाय हा एक प्राकृतिक चमत्कारच आहे. यात असतात 26 हाडं, 29 सांधे आणि 42 स्नायू म्हणजे मसल्स. एका माणसाची त्याच्या आयुष्यातली एकूण चाल 1,50,000 अशी धरली आहे. म्हणजेच जगाला जवळजवळ 4 प्रदक्षिणा मारण्यासारखं. तर आपल्याला माहिती आहे की मधुमेहामुळं शरीरातल्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो, कारण वाढलेली साखर जी आहे ती प्रत्येक पेशीमध्ये पोचत असते आणि त्यामुळं तिथं काही ना काहीतरी डॅमेज ती करत असते. तो काय डॅमेज असतो ते आपण कधीतरी बघू परत, पण तो डॅमेज होत असतो. आणि जसजसं वय वाढत जातं तसतसं मधुमेहाचं वय वाढत जातं तसं तो डॅमेज वाढत जातो. तर काय होतं बरं, एक जो महत्त्वाचा बदल होतो तो म्हणजे मज्जातंतूमध्ये बदल. दुसरा बदल आहे तो रक्तवाहिन्यांमध्ये बदल. आणि हे बदल झाल्यामुळे पायांच्या रचनेत किंवा प्रेशर पॉईंट्समध्ये बदल होतो. तर असे हे 3 अत्यंत महत्त्वाचे बदल डायबेटिक पेशंट्सच्या पायांना दिसून येतात आणि ह्याच्यामुळं ते पाय वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तर आपण आता एक बेसिक पहिलं बघू की काय होतं बरं. जर का आपण एक हेल्दी पाय बघितला ज्याला काहीच आजार नाही आहे, तर तो आपल्याला कसा असतो, त्याच्यामध्ये पूर्ण सेन्सेशन असतात, त्याला रक्तप्रवाह खूप चांगला असतो आणि साधारण एक नॉर्मल त्याची एक रचना असते की ज्याच्यामध्ये एक आर्च असतो आणि पुढे मागे इक्वल सगळीकडे प्रेशर डिस्ट्रीब्युशन असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही पळताय किंवा चालताय, तुम्हाला काही त्रास माहितीच नसतं की तुमचे पाय आहेत, इतकं आपल्या पाय नॉर्मली आपण त्याच्यावर. तसंच आपल्या पायातले जे हाडं आहेत किंवा जे जॉईंट्स आहेत ते आपला सगळा इम्पॅक्ट जमिनीचा सहन करत असतात. आपण पळतोय, चालतोय, कंटिन्युअस आपल्या पायांवरती एक प्रकारचा फोर्स असतो आणि तो आपले सांधे किंवा जे जॉईंट्स आहेत ते ॲब्सॉर्ब करत असतात आणि त्यामुळं आपल्या पायांना काही इजा होत नसते. तसंच पायांची स्किन किंवा पायांची जी कातडी असते त्याच्या खाली आणि आपला जो हील असतं म्हणजे की आपली जी टाच आहे त्याच्या खाली एक फॅट पॅड असतो. हा फॅट पॅड एक प्रकारचा परत शॉक ॲब्झॉर्बरसारखा काम करत असतो. सो प्रत्येक पाऊलाचा प्रत्येक भाग हा आपल्याला चालण्यासाठी, पळण्यासाठी, वेगवेगळ्या उद्योग करण्यासाठी पायांची मदत करत असतो. आणि त्याशिवाय जी स्किनची इंटिग्रिटी म्हणजे पूर्णपणे जी आपली कातडी असते त्याच्यामुळं कुठल्याच प्रकारचा जंतू आपल्या शरीरात त्या पायातनं येऊ नाही शकत. जरी आपण घाण पाण्यात चालतोय, चिखलात चालतोय, तरी पण जर का आपल्या स्किनमध्ये कुठलीच जखम नसेल तर आपला पाय, आपला शरीर पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. नॉर्मल माणसाला जर का पायाला इजा झाली तर त्याच्या संवेदना त्याला स्वस्थ बसू देत नाही, कारण ते दुखतं आहे त्याला कंटिन्युअस आणि तो लवकरात लवकर ते बरं करायला बघतो. आणि त्याचबरोबर आपण हेही जाणून घेतो की काट्यावर पाय पडला तर आपल्याला दुखणार आहे आणि मग हे मेंदूला माहिती आहे म्हणून प्रत्येक वेळेला आपण काटा दिसला की दुसरीकडनं आपण निघतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कसंही करून आपल्याला ते पेन नको आहे. दुसरा जो मुद्दा आहे रक्तवाहिन्यांचा. रक्तवाहिन्यांमुळं सगळ्या शरीरामध्ये आपला रक्तप्रवाह असतो, तसा पायांना पण रक्तवाहिन्या असतात आणि पायांमध्ये रक्तपुरवठा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तेच की पाय सगळ्या शरीराचं वजन झेलत आहेत आणि कंटिन्युअस त्याच्यावरती प्रेशर आहे. तर काय होतं की तिथं एक रक्तवाहिन्यांचं असं बारीक जाळं असतं, अगदी बारीक मायक्रो वेस्क्युलेचर असतं सगळीकडे. त्यामुळं जर का कुठे जखम जरी झाली तर तिथे रक्तपुरवठा असल्यामुळं, चांगला रक्तपुरवठा असल्यामुळं लगेच तिथं आपले सगळे शरीरातली मेकॅनिझम कार्यरत होते आणि कसंही करून आपण जंतू तिथे येऊ देत नाही किंवा आले तर तिथल्या इथे मारले जातात आणि जखम लवकरात लवकर भरण्याकरता हा रक्तपुरवठा मदत करतो. तर हे झालं नॉर्मल पायांचं. आता डायबेटिक पेशंटमध्ये काय बदलतं बरं. तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये 2 गोष्टी होतात. एक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे नर्व्स डॅमेज होतात, आणि दुसरं म्हणजे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो.
तर नर्व्स डॅमेज झाल्यामुळे किंवा मज्जातंतूवर परिणाम झाल्यामुळं काय होतं की त्यांच्या संवेदना बधीर होऊन जातात. म्हणजे काय, तर त्यांच्या पायांना दुखल्याचं जाणवतच नाही. जरी काही टोचलं, लागलं, जखम झाली तरीही जाणवत नाही. माझ्याकडे काही असे पेशंट्स आहेत की ज्यांच्या नातेवाईकांनी बघितलं की अरे जमिनीला रक्त सांडलं आहे, काय झालं आहे, आणि बघितलं तर मोठी जखम आहे पायांना. त्या माणसाला माहितीसुद्धा नाही की त्याच्या पायाला जखम आहे. इतक्या प्रमाणात लोक आपल्या पायाकडे दुर्लक्ष करू शकतात. आपल्याला खरं वाटत नाही, पण हे घडतं. तर अशा पद्धतीने मज्जातंतू जर का तुमचे डॅमेज झालेले असतील तर तुम्हाला संवेदना पूर्णपणे नाहीशा होतात. आणि हे झाल्यामुळं तुम्हाला कळून न आल्यामुळं ती जखम बऱ्या प्रमाणात वाढू शकते आणि नंतर तुमचं त्याच्याकडे लक्ष जातं. दुसरा जो मेन प्रॉब्लेम होतो तो रक्तवाहिन्यांचा कठीणपणा. रक्तवाहिन्यांचा कठीणपणा वाढतो, प्रत्येक माणसामध्ये वाढतो, पण डायबेटिक पेशंटमध्ये त्याचं प्रमाण खूप लवकर आणि जास्त प्रमाणात असतं. त्यामुळं रक्तपुरवठा हळूहळू त्या पायांच्याकडे कमी होत जातो. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पायांच्या रक्तवाहिन्या आहेत त्या हृदयापेक्षा सगळ्यात लांब आहे, सगळ्यात लांब आहे ते शरीरामध्ये. त्यामुळं रक्तपुरवठा तिथं अजून थोडासा कमीच असतो तसाही. त्यामुळं डायबेटिक पेशंटमध्ये रक्ताच्या वाहिन्यांचा कठीणपणा वाढला की रक्तपुरवठा बऱ्यापैकी कमी होतो आणि कधीकधी तो अतिशय कमी होतो आणि त्यामुळेच ते गँग्रीन वगैरे असे प्रकार सगळे उद्भवू शकतात. तर ज्याला आपण मज्जातंतूचा आजार म्हणतो त्यांना काय म्हणतो, डायबेटिक न्यूरोपॅथी. आणि जेव्हा रक्तवाहिन्यांचा आजार होतो त्याला आपण म्हणतो पेरिफेरल व्हेस्क्युलर डिझीज, म्हणजे रक्तवाहिन्यांचा आजार. तर जर का रक्तवाहिन्यांचा आजार झाला आहे तुम्हाला, तर तुमच्या सगळ्या सांध्यांमध्ये, तुमच्या हाडांमध्ये रक्त कमी प्रमाणात पोचतं आहे. असं झाल्यामुळं सगळे सांधे हळूहळू लूज होतात, कारण तिथे रक्तपुरवठा कमी आहे. त्यामुळे त्यांची फ्लेक्सिबिलिटी कमी होते, त्यांची लवचिकता कमी होते आणि सांधे हळू खाली बसायला लागतात. त्यामुळे आपण बघितलं असेल की बऱ्याच पेशंट्सची जी आर्च असतो तो खाली बसलेला असतो आणि पाय असे फाकतात किंवा थोडासा शेप बदलतो पायांचा. आणि कित्येक वेळा लोकांना वाटतं की हे माझं असंच आहे, कारण की ते इतकं हळूहळू होत असतं की तुम्हाला ते जाणवतसुद्धा नाही. आणि त्यामुळं नको त्या पॉईंट्सवरती प्रेशर्स यायला लागतात आणि हे प्रेशर आल्यामुळं काय होतं, तिथे घट्टे तयार होतात. घट्ट्यांबद्दल आपण फार डिटेलमध्ये बोलणार आहोत, कारण घट्टे हे पूर्णपणे माणसाचे, त्या डायबेटिक पेशंटचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं मी तुम्हाला सांगेन. आणि एकदा ती रक्तपुरवठा कमी झाला आणि तिथे संवेदना पण नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये जर का तिथे एखादी जखम झाली तर त्या माणसाला कळून येत नाही आणि तिथून कुठेतरी एखादा जंतुसंसर्ग होतो. जंतुसंसर्ग जर का झाला तर पूर्ण पिक्चर बदलतं. आत्तापर्यंत तो माणूस त्या जखमेवर आरामात चालत असतो, त्याला काही त्रास नाही आहे, त्याला काही माहिती नाही आहे. पण ज्या दिवशी तिथं जंतुसंसर्ग होतो त्या दिवशी तिथे इन्फेक्शन होतं आणि त्यामुळं लालपणा येणे, सूज येणे, तिथून पू येणे किंवा दुखणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणं सुरू होतात. आणि मग लोकांना एकदम जाग येते की अरे काय झालं, तेव्हा बघतात की खूपच पुढे गेलेला आहे आजार. तर जर का तुमच्या पायांना सगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे तुम्हाला न्यूरोपॅथी आहे, पेरिफेरल व्हेस्क्युलर डिझीज आहे, तुमच्या पायांचा शेप बदललेला आहे, तुम्हाला जखम पण झालेली आहे, पण तुम्हाला जोपर्यंत जंतुसंसर्ग झालेला नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच त्याचा त्रास होत नसतो. ज्या दिवशी जंतुसंसर्ग होणार त्या दिवशी पायांची पूर्ण पिक्चर बदलते आणि त्यामुळं तो पाय फारच धोक्यात येतो. त्याला वेळेवरती ट्रीटमेंट नाही केली तर कदाचित त्याला गँग्रीन होऊ शकतं आणि मग पाय कापण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. सो टेकन फॉर ग्रँटेड फूट इज मिस्ड ओनली व्हेन लॉस्ट. ह्याकरता आपण काय करू शकतो? ह्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जास्तीत जास्त माहिती गोळा करणे, आपल्या मनात ठेवणे, लक्षात ठेवणे आणि त्याच्या पद्धतीने जे आपल्याला करता येईल पाय वाचवण्याच्या दृष्टीने ते करायला पाहिजे. तर पुढे आपण बघणार आहोत की काय काय करायला पाहिजे. हा एपिसोड मी इथेच थांबवते. जर का आपल्याला ही माहिती आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढे पुढे माहिती मिळत राहील. थँक्यू.